महाशिवरात्रीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। आज महाशिवरात्री आहे। हे बघा इकडं मोठं असं दत्त मंदिर आहे आणि खूप मोठा असा वटवृक्ष आहे बघा। आणि वटवृक्षाखालीच दत्त मंदिर आहे आणि हे जुनं मंदिर आहे। मला कळतंय असं हे मंदिर असंच आहे। आणि आज महाशिवरात्री त्यामुळं महादेवाचं मंदिर बाजूला आहे आणि हे बाजूला दत्त मंदिर आहे। दोन्हींचं पण दर्शन होतं, दत्तगुरूंचं आणि महादेवाचं। तर भरपूर अशी लहान मुलं आजूबाजूला दिसत आहेत बघा व्हिडिओमध्ये। मोठी माणसं सगळीच आज लहान थोर मंडळी दर्शनासाठी आली आणि बऱ्यापैकी गर्दी आहे मंदिरात आज। आणि यांचं चाललंय आज नारळ वाढवायचं। वटवृक्ष आहे मोठाच्या मोठा आणि भरपूर मोठा वटवृक्ष झाला आहे बघा। मोठ्या मोठ्या फांद्या झाल्या त्या आणि न जाणारे यात्रेकरू इथं बसतील जेवण करायला। आणि छान आहे असं मोकळं मैदान, फरशा खाली घातलेलं आहे त्या आजूबाजूला आणि भरपूर असं मोकळं पटांगण आहे। मी पण बऱ्याच वेळा इथं बसून जेवलेली आहे, महाप्रसाद वगैरे घेतला आहे मी इथं आणि मस्त वाटतंय। आणि एकदम छान मंदिर आहे आणि एकदम रस्त्याकडेलाच आहे आणि इथून जवळच आमचं शेत पण आहे। त्यामुळं मग इथल्याच मंदिरामध्ये आलो। कराडला होतो त्यावेळेला आम्ही पाचवडच्या मंदिरात जायचो आणि सकाळी लवकर जायचं 8 वाजता आणि भरपूर गर्दी असायची, तिथे लई गर्दी असायची। आणि बघा इथं ताक ठेवले पिण्यासाठी, येण्या जाणाऱ्या भक्तांसाठी मोठी डिगी गच्च भरून ठेवली। तर आम्ही पण एक ग्लास भरून ताक घेतलं आणि मग इकडं झाडाखाली येऊन पिणार आहे मी पण आता। हे बघा भरपूर हे महादेवाचं मंदिर आहे, असं जास्त मोठं नाही पण आहे बऱ्यापैकी, छान आहे मंदिर। हे मंदिर पहिलं नव्हतं, आता परत नवीन बांधकाम केलं आहे या मंदिराचं। आणि इकडं साईडला आम्ही अशी गाडी लावली आहे। हे बघा हे मोठं असं लिंबाचं झाड आहे आणि इथेच बसून मी ताक पिलं आणि मस्त छान वाटलं। ताक पिल्यावर थंड असं ताक होतं आणि सकाळची वेळ आहे त्याच्यामुळं गर्दी बऱ्यापैकी आहे। आणि मस्त वाटलं तर दर्शन करून वगैरे बघा। लहान मुलं आहेत की मंदिरात आणि महादेवाची पिंड आहे अशी इकडं छोटीशी। नवीन मंदिर आहे, जास्त जुनं नाही मंदिर हे। मस्त असं आम्ही दर्शन घेतलं आणि ताक घेतला आणि मग आम्ही निघालो शेतात। इथून जवळच शेत आहे, एक 5 मिनिटाच्या आत शेतामध्ये पोहोचतोय आम्ही। नमस्कार मंडळी, तरी आम्ही आलोय, माझी टिकलीच पडली रे देवा। सोहमचं चालू आहे काकडी खायचं। आज सोहमचा उपवास आहे की नाही? उपवास आहे का? कुठला उपवास धरलाय आज? कुठला उपवास धरला? आता कसं बसल सांग बरं। आडवी टाका की हाय अशी बाटली टाका एका बगलेला, तशी आडवी टावेल काढा की वरचं। आम्ही निघालोय घरी, आता घरी जायची तयारी चालू आहे। 5:30 वाजले ते आणि सोहम पण येणार आहे आज माझ्यासोबत घरी, गाडीवरनं येणार आहे ना? हा, कपडे आणली होती शेतात धुवायला आज। हा, कपडे लय पडली होती आणि मंदिरात जायचं होतं आज महाशिवरात्री, यायला उशीर होत होता। आणि आमच्या शेताच्या जवळच महादेवाचं मंदिर आहे। सगळे कामावरच बसलं तर लय वेळ होणार मंदिरात जाण्यासाठी। मग आपल्या मंदिरात लवकर आलं आणि मग येता येता कपड्याची पिशवी भरून आणली होती गाडीला अडकून। मंदिरात जाऊन आलो आणि मग शेतात आलो आणि कपडे धुतले अगोदर आणि मग दिवसभर फराळाचं दुसरी कामं। जाऊ का पा नग आता का करता उगच। सो आम्ही येणार आहे परत, शनिवारी येणार आहे। शनिवारी येतो, शाळा सुट्टी नाही आता। चुकल कुठतरी जाऊन बसेल बाजारात, ते रस्त्याला त्या असते की रस्ते ते बसेल।
चावी अडकले बरं का तळ्याची. हा चावी तळ्याची होय. त्या तळ्यात लांबडा आहे बघा. असं कोण चालेल तिकडं आता आपण चिटकल आहे. बोनस आहे. हा लांब आहे बारीक का हो बरं काय म्हणून काय ते उचलून त्याला स्वतःला पण ते बोनस नाही बोनस नाहीच नेत. हां विषारी असते. कमी झाली ती आपली निघत असेल. मासं काय दिसते का नाही माशाला अजून पाणी निम्म आहे अजून. होय. नेमकं कुठलं पाणी निम्म असं हा लांब अजून पाय टेकत नाही असं वाटतंय. सुलोपच अजून आहे 4 फुटांनी. उद्या बंद काढायचं. मी उद्या जावं मला रामलिंगा उद्या जाते ते रामलिंग. कुठं आहे ते? होय. कुठं आहे की बाबा रामलिंग आपण का बघा नाही. दोन बारे चुकले दीडशेच्या पुढं 150च्या पुढं. दीडशे बारशे येरमाळा इडशी तिकडं. हां हां यार मला खालतं राहतं दीडशे असं जावं लागतं खंडाळ्याला. होय. असं राव कधी आपलं जाणं नाही येणं नाही. आपण ऐकलंय पण. 2 आमशा गेल्या येळवशीची बी गेली मधली बी गेली येळवशी तिथे जाणं झालं नाही त्याच्या कोणाच्या एक आमशा आता उद्या सकाळी आपलं जावं एक फळ बापडीची चालू रोजचं काम आहे. उद्या जाता म्हणावं. जावं तर उद्या वाटायला बाउंड्रीच्या बाहेर वाटतं आपलं कर्नाटकात आहे. हां तेच म्हणलं लांब आहे. अक्कलकोट येते बाउंड्री सकाळी काहीच का वाटत नव्हतं. आता कशी ककडी चालली. पुढं. तर ही बी आहे बघ पापड तळलेले शाबूच्या. जाऊ जा खायचं का जरा जाय म्हणलं बघा. देऊ का आता पुढल्या नेमका पाडव्याची इथे न ग. कधीच जावं तर काय नाही त्याचं. कधी जायचं आपल्याला काय जायचं लय दिवस झालं जर झोपाला नंतर उद्या होतं जायचं पण आता उद्या काम आहे. सोहमच्या मामाचं काम आहे उद्या. मोरडाला जायचं उद्या मशीन घेऊन. सो जाणार आहेस का. ते काय बघितलं त्याला पुढं त्या दिवशी शाळेपाशी गेलता शाळेपाशी काम चालू. चालू होतं या आलं माझ्याकडे. हां हे बाबा मला जायचं पण म्हणलं वर मला यायचं म्हणतात. होय मामाने घेतलं नाही का. नीट घरी गेलंस का. जा ना बरं का मामाच्या माझं. मामाचं काम कुठं बी असतं एका ठिकाणी नसतंय. शाळा सुटली का आपल्या घरी जायचं. शाळेपाशी जरा बाद मटल पडलं होतं. पहिलं बांधायचं मग